गाव हा फक्त भूगोलाच्या नकाशापुरता मर्यादित राहणारा घटक नाही, तर प्रत्येक गावाला भूगोलासोबतच स्वतःचा असा एक इतिहास असतो. प्रत्येक गावाची स्वतःची अशी कहाणी असते. प्रत्येक गावाची जशी काही ना काही व्यथा असते, तशीच त्या गावाची काही ना काही कथा असते. प्रत्येक गावाची स्वतःची अशी धार्मिक आध्यात्मिक परंपरा असते. प्रत्येक गावाची काही ना काही वैशिष्ट्ये असतात. आमच्याच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायनी कोयना, केंद्र गागोदे, तालुका पेण, या मायनी गावाची देखील काही अशीच वैशिष्ट्ये आहेत. आणि ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगणार आहेत आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, आणि तेही रिपोर्टरच्या भूमिकेतून. तर चला मग जाणूया आमचे गाव. मायनी हे गाव रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वसलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात व शांत वातावरणात वसलेले हे छोटेसे पण गुणी लोकांचे गाव आहे. मायनी गाव चारही बाजूंनी हिरवीगार शेती, झाडे झुडपे आणि डोंगररांगांनी वेढलेल्या या गावात निसर्गाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. या गावातील बहुतांश लोक शेती, मजुरी व विविध कामधंद्यांवर आपली उपजीविका करतात. गावातील लोक साधे, कष्टकरी आणि एकमेकांना मदत करणारे आहेत. संस्कृती, पर्यावरण, स्वच्छता आणि सामाजिक जाणीव या बाबींना येथे विशेष महत्त्व दिले जाते. हे आमचे गाव आम्हाला अभिमानाने आपले गाव म्हणायला शिकवते. गावाचा इतिहास, संस्कृती आणि माणुसकी हेच आमचे खरे वैभव आहे. आपण पाहू शकता, मुळात मायनी, तळदेव, ढेण ही तिन्ही गावे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील असून महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कोयना धरण प्रकल्पामुळे ही गावे या ठिकाणी 1964 मध्ये वसवण्यात आलेली आहे. या तीन गावांची लोकसंख्या सुमारे 2000 असून सर्व नागरिक इथे गुण्या गोविंदाने राहतात. कॅमेरामॅन आकाशसह मी वीर जाधव, जामे आमचे गाव. शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय जरी असला तरी ही गावे येथे वसली असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना स्वतः कामगारून या डोंगरामध्ये शेत काढले. इथले शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे इथल्या तरुणांना नोकरी व रोजगारासाठी परिसरातील कंपनीमध्ये कामावर जावे लागते. कॅमेरामॅन आकाशला श्रावणी सकवा, जाणूया आमचे. मायनी, तळदेव, ढेण या गावांना फार मोठी आध्यात्मिक परंपरा आहे. केदारनाथ, काळसरी, जानाई व मानाई अशा दैवतांची देवळं या परिसरात आहेत. दरवर्षी रामनवमीला येथे सप्ताह असतो. तिन्ही गावातील लोक या सप्त्यात सहभागी होतात. भजन, कीर्तन व हरिपाठातून लोकांना भक्तिभावाची शिकवण दिली जाते. कॅमेरामॅन आकाशसह मी आर्या पवार, जाणूया आमचे गाव. बांबूची वने हे आणखी एक मायनी गावाचे वैशिष्ट्य आहे. बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या उच्च प्रतीचा बांबू मायनी गावातच मिळतो. म्हणून पंचक्रोशीतील लोक बांबू खरेदी करण्यासाठी मायनी गावात येतात. कॅमेरामॅन आकाश सर, मी दिव्यांका आगोंडे, जाणूया आमचे गाव. धन्यवाद. ही आमची जिल्हा परिषदेची मायनी कोयना शाळा आहे. इथे फक्त पुस्तकीच ज्ञानच शिकवले जात नाही, तर चांगले संस्कारही शिकवले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या कलांना प्रोत्साहन दिले जाते. कॅमेरामॅन आकाश सर, मी पायल पवार, जाणूया आमचे गाव. धन्यवाद. ग्रामपंचायतीला गावाचे सचिवालय असे म्हटले जाते. गावातील लोकांच्या विकासाचे स्वप्नाने ते आकार देऊन ते साकारही केले जाते. या अगोदर ही सर्व गावे गागोदे ग्रामपंचायतीमध्ये होती. पुढे स्वतंत्र शहराची ग्रामपंचायत निर्माण झाली. रस्ते, शिक्षण, आरोग्य व पाणी या लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता याच ग्रामपंचायतीतून केली जाते. या ग्रामपंचायत निधी कोणती कंपनी अथवा गोडाऊन नसल्यामुळे लोकांच्या घरपट्टीवर सध्या कारभार चालवला जातो. कॅमेरामॅन आकाशसह मी सुजय पवार, जाणूया आमचे गाव. पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जायचा, त्यामुळे गावाचा सगळ्याशी संपर्क तुटायचा. नदीवर
नदीला जीवनदायिनी असे म्हटले जाते. नदीवर माणूसच नव्हे तर परिसंस्था भोवताल अवलंबून असतो. 2005